श्री स्वामी समर्थ. डिसेंबर संपण्या अगोदर तुमच्या आयुष्यात सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन तुम्हाला एक चांगले आयुष्य जगता येईल. एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांना आठवा. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थांना अनुसरून सगळा व्हिडिओ पहा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या स्वामी मार्गातील येणारे नवनवीन व्हिडिओ, तोडगे, काही माहिती असेल हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला जास्त वेळ नाही घेत, आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या व्हिडिओत आहे आजचे घरोघरी आज व्यसनाधीनता व्यक्ती आहे. तुमचे पती असतील, तुमचे मुलगा असेल, तुमचा बंधू असेल, तुमचा दीर असेल, तुमचे सासरे असतील, अदरवाईज पाहुणे असेल, नातलगमध्ये असेल, तर प्रत्येकाला हा तोडगा सांगायचा प्रयत्न करा. आज आपण पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळं तरुणाई पिढी भरपूर मृत्यूमयी होत आहे. मागं त्यांच्या बायका पोरांचा वनवास खूप होत आहे. बघत असतोय आपण या डोळ्यांनी काय हाल होत आहे लोकांचं, मुलींचं, त्या किती प्रचंड सोसायला लागतंय ह्या छोट्याशा गोष्टीमुळं. तर ही गोष्टच नष्ट झाली पाहिजे. यासाठी सेवा कोणती आहे, तोडगा कोणते आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. खूप सोपा आणि साधा तोडगा आहे. तुम्ही फक्त काय करायचं, आपल्या दिंडोरी प्रणित मार्गातलंच रुद्र यंत्र घ्यायचं. छोटं घ्या, मोठं घ्या. छोटं आहे 799 रुपयाला, फार काही महाग नाही आहे. तुम्ही दवाखान्यात गेला तर त्या व्यसनाधीनताच्या तर तुम्हाला लाखो रुपयाला बुडवतात आणि गुण तर काहीच नसतो. ह्यापेक्षा जर तुम्ही आपल्या मार्गातील दिंडोरी प्रणित मार्गातील आपल्या केंद्रात जाऊन जर रुद्रयंत्र घेतलं, रुद्रयंत्रावर जर सतत 42 दिवस अभिषेक घातला आणि ते रुद्राचं पाणी रोज त्या व्यक्तीला पाजले, तर तुम्हाला सांगते 43व्या दिवशी तुमचा मुलगा, तुमचा पती असेल, तुमचा दीर असेल, तुमचा सासरा असेल, तुमचा बंधू असेल, अदरवाईज तुमच्या जवळपासचे कोणातलं असेल, 43व्या दिवशी तो व्यसन मुक्तीतून पूर्ण होणार आहे. कुठे दवाखान्यात नेऊ नका, कुणाला दाखवू नका, कुणाला म्हणजे सांगू नका की माझा मुलगा व्यसनमुक्त आहे, कुठं औषध मिळते का नाही, होते का त्या होते का. खूप त्याचे वाईट साईड परिणाम होतात. ते कॅन्सरवर जातात किंवा त्यांचा मृत्यूवर शेवट आहे. त्याच्या किडनीवर, त्याच्या लिव्हरवर त्या औषधाचा वाईट परिणाम होतात, कारण ते औषधं खाल्लेली जातात आणि ती काय प्यायची बंद होत नाही. ड्रिंकेज कमी होण्याऐवजी जास्तच होतात. तर ह्या मार्गात तुम्ही सरळ 42 दिवस 41 दिवस जर रुद्रयंत्रावर रोज अभिषेक सकाळी पहाटेचा उठून जर घातला आणि ते पाणी जर त्या व्यक्तीला पाजले, तर महाराज निश्चितच 20व्या दिवसापासून त्या माणसाची भावना पूर्णपणे कमी करत आहेत. 41व्या आणि 42व्या दिवशी पूर्ण तो त्यातून मुक्तच होते. फक्त सेवा करा आणि अनुभव सांगा. अनुभव हा 100% आहे, 100% येणार आहे आणि 100%च आहे. फक्त काय करायचं, रुद्राचं पठण करायचं, रुद्राचा अभिषेक करायचा, रुद्राचं पाणी फक्त त्या व्यक्तीला पाजायचं. बघा किती खर्चाचं औषध आहे. एकदाच फक्त खर्च होणार आहे रुद्रयंत्र आणायला आणि रुद्राची सेवा जर जागृत वार होत असेल तर बरेच प्रश्न आणि गुणदोष नष्ट पण होणार आहेत. नुसते काही एकच गोष्टीवर नाही रुद्राचं हे सेवा करायला, वारंवार सेवा होणार आहे तुमच्या हातून. त्यात महत्त्वाची म्हणजे जे आता तुमच्या घरात जे व्यसनाधीनता असेल तर निश्चितच तुम्ही रुद्रयंत्र आणायला वेळ घालवू नका. आजच जावा. जेव्हा तुमच्या कानावर हा व्हिडिओ ऐकायला येईल तेव्हाच जावा तुमच्या आसपासच्या केंद्रात आणि रुद्रयंत्र पहिल्यांदा खरेदी करा. त्यावर सोमवारी सकाळी अभिषेक घाला. त्या अभिषेकचं पाणी तेव्हापासून ते सलग 41-42 दिवस तुमच्या मुलाला, नवऱ्याला, कोणा पाजा आणि त्यांची या व्यसनापासून मुक्तता करा. आणि निश्चितच ती व्यक्ती इतकी व्यवस्थित होणार आहे की त्याला कुठलाही त्रास नाही होणार, त्याचा कधी लिव्हर बाद नाही होणार. स्वामी मार्गातील तुम्ही 42 दिवस ते ह्याचं रुद्राचे पठणाचे तुम्ही अमृत पाजणार आहात. त्याला पूर्ण शरीर त्या व्यक्तीचं पूर्ण शरीरच अमृतमय होणार आहे. तो व्यक्ती स्वामी मार्गात येणार आहे. म्हणजे घरात आणि एक सेवेकरीची वाढ. शिवाय तुमच्या डोक्याचे ते टेन्शन आलं असतं की हा व्यक्ती रोज म्हणजे हा ड्रिंकेशमुळे घरात किती कला असतो, किती वाद असतो हे पाहिलंय मी. त्यामुळे तुम्हाला निश्चितच सांगते
मनापासून सांगते बंधू भगिनीनं, खरंच हा उपाय खूप छान आहे. आपल्या परमपूज्य गुरुमाऊली प्रत्येक हितगुजमध्ये का सांगतात, तर आता लोक हे कलियुगात भरपूर लोक ह्या मार्गात लागलेले आहेत. त्यांना काय मिळतं माहीत नाही मला, परंतु घराचा नाश करायला कारणीभूत हीच लोक आहेत. घरात प्रचंड कर्जाचं काम करायला सुद्धा हीच लोक आहेत. आणि तरण्या मुलीला विधवा करायचं काम सुद्धा हीच लोक आहेत. छोट्या मुलांना बापाचं प्रेम न मिळणारे हीच लोक आहेत. ह्या लोकांना तुम्ही बाहेर काढा आणि या सेवे मार्गात लावा. श्री स्वामी समर्थ. मनापासून सांगते ताई, कुणाला राग आला असला तर मी स्वामींना अनुसरून तुमची क्षमा मागते. पण माझा उद्देश वाईट हेतूने नाही आहे. सांगायचं फक्त एवढंच आहे की दारूने भरपूर लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. दारूमुळे जे होत्याचे नव्हते झालेले आहेत. व्यसनामुळे घराचा सगळा विध्वंस झालेला आहे. खूप बेकार अवस्था लोकांची झालेली आहे. हे होऊ नये इतपतच स्वामी महाराज गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितलेलं तोडगा आहे, तो तुमच्याकडे मी पोचवायचं काम करत आहे. ते तुम्ही फक्त आत्मसात करा, ह्या सेवा करा. निश्चितच स्वामी तुमचं ऐकतील आणि तुमच्या घरातील जे कोणी व्यक्ती असेल ते यातून बाहेर पडेल. श्री स्वामी समर्थ. आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.